समुद्रधुनीतून शिवालिक आणि नंदादेवी हे दोन एलपीजी टँकर भारताच्या दिशेने एकूण 92,700 मेट्रिक टन एलपीजी गॅस भारतात येणार। तर 22 टँकरबाबत इराणसोबत चर्चा सुरू असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित तेल आणि वायुसाठे नष्ट करू, बेटांवरील हल्ल्यानंतर इराणची धमकी। इराणच्या खर्ग बेटावरील लष्करी तळांवर अमेरिकेचा हल्ला, होर्मुझ समुद्रधुनीची कोंडी केल्यास तेल केंद्र उडवू, अमेरिकेचा इराणला थेट इशारा। मुश्तबा खामेनींच्या प्रकृतीबाबतचे अमेरिकेचे दावे खोटे, खामेनी पूर्णपणे ठीक आहेत, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी दावे फेटाळले। जोपर्यंत आवश्यक असेल तोपर्यंत युद्ध चालू राहणार, इराण पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय, संपूर्ण व्यवस्था कोसळलीय, हल्ला करण्यासारखं काहीच उरलं नाहीये, ट्रम्प यांचा दावा। इस्रायल विमानतळावरती हल्ल्याचा सायरन वाजत असल्याचा व्हिडिओ समोर, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून अलर्ट, तातडीने आश्रय घेण्याचंही आवाहन। राज्य सरकारकडून गॅस वितरणासाठी नवी नियमावली जाहीर, शाळा, आश्रमशाळा आणि अंगणवाड्यांना 100% पुरवठा करण्याचे आदेश, दररोजचा पुरवठा अहवाल सादर करणंही बंधनकारक। राज्यातील 91,18,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा हप्ता जमा, सरकारकडून डिसेंबर ते मार्च कालावधीचा हप्ता वितरित, आतापर्यंत 39,300 कोटींचं वाटप। मुंबईमध्ये आज मेगा ब्लॉक, पश्चिम मध्य रेल्वेसह ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा प्रभावित, ठाणे वाशी नेरुळ दरम्यान लोकल सेवा 5 तास बंद, प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार। सांगलीच्या मिरजमध्ये किरकोळ वादातून 2 गटात मोठा राडा, सुभाषनगर भागामध्ये वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, धारधार शस्त्रांच्या हल्ल्यामध्ये 6 जण गंभीररित्या जखमी।